वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा श्री साईबाबांसाठी सोनेरी सिंहासन. प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समिती मंडळाच्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बळीराम नैबागकर यांनी 1986 साली वर्तकनगर येथे साईबाबा मंदिराची स्थापना केली. श्री साईनाथ सेवा समिती व सर्व साई भक्त गेली 37 वर्ष मोठ्या भक्तिभावाने साईबाबांचा वर्धापन दिन साजरा करत आले आहेत. यावेळी साई भक्तांची मागणी करून साईबाबांच्या चांदीच्या सिंहासनात सोन्याचा मुलामा देण्याचे काम संस्थेने देणगीकरांच्या सहकार्याने सुरू केले आहे. श्री साईबाबांचे सिंहासन व गाभारा सुशोभित व सुवर्णमय करून वर्धापन दिनी उत्सवाची सुरुवात करण्यात येणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात साईबाबांसाठी सुमारे 1 कोटीचे आसन बसवण्यात आले आहे. यासाठी अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले योगदान दिले आहे. या सुवर्ण सिंहासनाची स्थापना व भक्तार्पण सोहळ्याचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि संस्थाचे सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबागकर यांनी सांगितले की दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो भाविकांची गर्दी होत असते. हा सोहळा म्हणजे ठाण्याचा उत्सव बनून गेला आहे. गेल्या 4 दशकात या ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले आहे. आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टने केले आहे. तसेच या उत्सवाला असंख्य साई भक्त ठाणे शहरातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साईंच्या दर्शनासाठी येत असतात. त्या साई भक्तांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येणार आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध यज्ञ, भजन, महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. आपण सर्व पत्रकार बंधूंसमोर सांगितलं ते तुम्हाला सांगतो आहे की हा 37वा वर्धापन जे आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही काम करतो आहे. मंदिर सकाळी 5:15 वाजता उघडते. रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांची लाईन असते. ते त्या लोकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवावं लागतं. आता सिंहासन, आता मग एक गोष्ट विचारली की सिंहासन जे आहे ते साई भक्तांनीच केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले नंदकुमार साळवी आहेत, ते सांगतात माझं नाव सांगते आहे, अशोकबाई, त्या लोकांचं मोठं योगदान आहे. आणि 1 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम असं दिलेले लोक ज्या पाठीवर लिहिले की तुम्ही दातांना ते फोटो काढा पाठीवर. तर लोक जे येतात प्रसाद दर्शनासाठी येतात, त्यांना दर्शन झाल्यावर प्रत्येकाला 2 विनामूल्य लाडू दिला जातो. सर, 3 दिवसाचं आयोजन कसं असणार आहे? 3 दिवसाचं आयोजन कसं असणार आहे? ओके, काय ते 3 दिवसाचं आयोजन कसं असणार आहे? 3 दिवसाचं आयोजन म्हणजे कसं, सकाळी 5:15 लोक दर्शनाला येतात. माईक काढा. यार शिट. बोला. आज आपले जवळजवळ 100 स्वयंसेवक असतात. आणि त्यावेळी मॉन्सर पण ठेवलेले आहेत. लेडीज मॉन्सर पण आहे ही आयोजन करण्यासाठी. कारण ह्यांच्या आयोजनावर सर्व टीव्ही नाही तर कोलॅप्स होतो. जसं ह्याला झालं त्याप्रमाणे गर्दीमुळे कुठेही लोकांना त्रास होता कामा नये, कोणाला थांबत होता कामा नये. हा माझा मुख्य उद्देश आहे. आपण साजरं करू. सर, प्रचंड गर्दी होते यावेळेला वर्धापन दिवशी. तर आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काय ठेवलं आहे? आरोग्याच्या दृष्टीने आमचे 2 डॉक्टर काय नाही, ॲम्ब्युलन्स आमचे आहेत. ते इथे उभी केली जाते. सर, कोण अतिथी इथे येणार आहेत? धार्मिक कशाप्रकारे होणार आहे? धार्मिक विधी म्हणजे आम्ही मुक्तियाग 3 दिवसाचा असतो. आणि ते मुक्तियाग करण्यासाठी 15 ब्राह्मण असतात. वेगवेगळ्या ठिकाणचे येतात. नाशिकचे येतात, पुण्याचे येतात, नरसोबाची वाडी, कोल्हापूरचे येतात. असे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे तज्ज्ञ ब्राह्मण येतात. आमदार केळकर सुद्धा पुढील हा ते बघतो. सर, प्रमुख अतिथी कोण येणार आहेत तुमच्या? प्रमुख अतिथी म्हणजे आमचे शिंदे साहेब. सर, साईनाथ आपलं साई शिर्डीचं जे साई संस्थान आहे तिथून कोणाकोणाला बोलवण्यात आलेलं आहे? त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही बोलवलेलं आहे. परंतु आता तिथे प्रचंड गर्दी होते. त्यातल्या त्यात कोण जर आले
तर ठीक आहे. गेल्या वर्षी हावरे साहेब आले अध्यक्ष होते, आता ह्या वर्षी ते नाही, आता नवीन अध्यक्ष आलेले आहेत. तर बघू ते वेळात वेळ काढून येतात कसे काय ते बघायचं आहे. सर बघताना लेखा पाठक आलेला आहे. बघताना काय आव्हान करायचं? बघताना एकच आव्हान आहे, आपण चांगल्या रीतीने लाईनीमध्ये दर्शन घ्यावं. लाईनीमध्ये दर्शन घेताना कोणालाही त्रास होता कामा नये. संस्थेचे जे आयोजक असतात त्यांच्याशी आपण चांगलं बोलावं, आयोजकसुद्धा आपल्याशी चांगलं बोलतात. समजलं ना? कारण शेवटी तू दिल्ली होत आहे ते टाळण्याचा जास्त प्रयत्न केला आहे. मी 15 मॉन्स्टर ठेवलेले आहे आणि 6 लेडीज मॉन्स्टर ठेवलेले आहेत. म्हणजे लेडीज लोकांनी बोलायचं, जेंट्स लोकांचा असेल तर ते जेंट्स लोकांचं, अशा तऱ्हेचं आयोजन केलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना विभागप्रमुख समाजसेवक किरण नागती यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. एक अप्रतिम दिग्दर्शक, स्वामी भक्त, कट्टर शिवसैनिक, अभिनय कट्टा, नौपाडा रक्षक, VR4U व आदित्य प्रतिष्ठानचे संचालक व अध्यक्ष, लोकांच्या सेवेसाठी कायम तत्पर व लोकांच्या हितासाठी दिवसरात्र एक करून झटणारा कार्यकर्ता, ज्येष्ठ नागरिकांसाठी VR4Uच्या माध्यमातून त्यांचा आधार बनून सेवा करणारा एक अप्रतिम व्यक्तिमत्व. सिंड्रेला चित्रपटाचे दिग्दर्शन कशा अनेक क्षेत्रात अग्रेसर असणारे, कोरोनाच्या काळात आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता सर्वांसाठी सर्व सेवा देणारे किरण विष्णू नागती यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. किरण नागती यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर किरण नागती यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी आशुतोष म्हस्के, जगदीश थोरात, सचिन भोसले, बाळा गवस, पवन कदम, हेमंत पवार, सुधीर कोकाटे, नारायण पवार, रमेश सांगळे, विलास जोशी आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ठाणेकर, नागरिक, शिवसैनिक, मित्रमंडळी, हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नौपाडा रक्षक या फेसबुक पेजने ओपनिंगही करण्यात आले आहे. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए,
माझा जन्मदिवस म्हणजे तो काय असं सेलिब्रेशनचं वगैरे दिवस असतो असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या जन्मदिवसानिमित्त जसं आपण म्हणताय तसं मी दरवर्षी एक वेगळा संकल्प करत असतो. तो संकल्प तोच असतो की माझ्यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला पाहिजे. समाजामध्ये बरीच संकट आहेत, बरीच दुःख आहेत, तर ती दुःख दूर करण्यासाठी आपण दरवर्षी एक एक स्टेप पुढे आलो पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण बघितलं असेल तुम्ही की वी आर फॉर यूच्या माध्यमातून काम केलं कोविडचं. कोविड नंतर आपण नौपाडा रक्षक सुरू केलं. नौपाडा रक्षक सुरू केल्यानंतर आपण संस्कार वर्ग सुरू केलं. त्याच बरोबर सोबतीला स्वामींनी एक आपल्याला कुठेतरी आशीर्वाद दिला आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र सुरू झालं. हे सगळं करत असतानाच आता एक मला सरप्राईज आपल्या या सगळ्या तरुण मुलांनी दिलं की त्यांनी एक फेसबुक पेज सुरू करण्याचं ठरवलंय आणि आज त्याचं लॉन्चिंग त्यांनी मगाशी एका या स्वरूपामध्ये केलं आणि त्याचं पोस्टर लॉन्च त्यांनी केलं. म्हणजे ते मला आता लक्षात आलं. ते म्हणाले की 3 दिवसामध्ये 100 जणांच्या प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. 3 दिवसात जर 100 जणांच्या प्रतिक्रिया हे त्या मिळाल्या की वेगवेगळ्या सेवा इथनं ज्यांनी घेतल्या त्या प्रतिक्रिया. मग ते आपल्याला मार्केटिंग करायचं, ऍडव्हर्टायझिंग करायचं म्हणून त्या प्रतिक्रिया नको होत्या. ती मुलं असं म्हणत होती की सर आपण जे काम केलंय ते आपल्या समाजामधल्या प्रत्येकाला कळावं याकरता त्या प्रतिक्रिया होत्या आणि याकरता त्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे आता एक स्टेप पुढे जाऊन आमची जबाबदारी वाढणार आहे. नौपाड्यासाठी काम करत असताना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण करत होतो, पण आता एक स्टेप पुढे जाऊन आपण हा नौपाडा अजून विस्तारणार आहे. याच्यामध्ये असलेले जे सिंगल पॅरेंट्स जे राहत आहेत, म्हणजे जे एकटे राहत आहेत, ज्येष्ठ कोण तुम्ही वृद्ध ज्याच्यामध्ये महिला आहेत किंवा पुरुष आहेत, तर त्यांच्यासाठी जास्त काम करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या 6 महिन्यांपासून जे आपण सुरू केलेलं आहे आणि आज माझा खरा तो मोठा संकल्प असणार आहे की कर्करोगासाठी येणाऱ्या दिवसात भविष्यामध्ये खूप मोठं काम करण्याचं प्लॅनिंग आम्ही करतोय. कारण मी जे अनुभवतोय गेल्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये ते कर्करोगाची संख्या, रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. फार पूर्वी असं होत होतं की महिन्यातनं 3, 4, 5 अशी रुग्ण असायची, पण आता माझ्या लक्षात येतं की मला येणारे फोन कॉल्स हे जर दिवसाला 3-3 आणि 4-4 असतील, महिलांमधल्या कर्करोगाची संख्या जर जास्त अजून वाढत असेल, तर त्याच्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी हा संकल्प खऱ्या अर्थाने मी आज करतोय. आणि ज्यांना ज्यांना कुठेतरी कर्करोग डिटेक्ट झालाय, कुठे रिपोर्ट्स आले, तर त्यांनी कृपया तुम्ही आम्हाला संपर्क करा. आजपर्यंत जवळजवळ 162 कर्करोग झालेल्या रुग्णांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असेल, इतर वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून असेल, ते फक्त पैशाचं सहकार्य नाही तर कुठल्या पद्धतीनं ट्रीटमेंट कुठली केली पाहिजे. कधी कधी ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट घेता घेता तुम्ही सेकंड फेज मध्ये असलेला रोग हा 3ऱ्या कुठेतरी स्टेप मध्ये जातो आणि तिथे अडचण होते. त्यामुळे त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत. एका संस्थेबरोबर आपण टायअप केलंय, ज्यांना टाटाला जायचंय, ज्यांची परिस्थिती नाहीये, त्यांच्यासाठी 4 व्हीलरची सुविधा ही मोफत केलेली आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आपण येणाऱ्या दिवसामध्ये घेऊन येणार आहोत. पहिले तर मी नौपाडा विभागामध्ये कर्करोग जे रुग्ण आहेत त्यांची संख्या काय आहे त्याचा आता अनालिसिस करायला घेणार आहे. ते उद्यापासूनच काम सुरू होणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्या ठाण्यामध्ये जी वाढलेली संख्या आहे त्याच्यासाठी आम्ही स्टडी करणार आहोत. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी मान्यवरांची उपस्थिती. ठाण्यातील रेमंड मैदान येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडा नगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा 3रा दिवस राज्यस्तरीय मुख्यमंत्री चषकच्या आजच्या 3ऱ्या दिवशी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांची उपस्थिती होती. यावेळी माजी सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका कांचन चिंदरकर, राधाताई जाधवर, आयोजक हनुमंत जगदाळे, प्रशांत जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक प्रशांत जाधवर, राजेंद्र देशमुख, संतोष पाटील आणि संघटन समितीचे सर्व मान्यवर.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ही अतिशय देखणी आखीव रेखीव आणि कॉर्पोरेट स्पर्धा ज्या पद्धतीनं ठाणेकरांनी आणि जगदाळे साहेबांनी आयोजित केलेली आहे त्या पद्धतीनं याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. ते पाहता ही कबड्डी स्पर्धा मनाचा दगड ठरणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या पद्धतीनं आयोजकाचे प्रयत्न आहेत, जे आयोजन आहे, जे त्याची मांडणी आहे, जे क्रिएटिव्ह आहे ते अतिशय अफलातून आहे. आणि मला असं वाटतं की कबड्डीच्या क्षेत्रामध्ये एक मापदंड ठरणारं नक्कीच आहे आणि हे पुढच्या स्पर्धा आयोजकासाठी एक आव्हान राहणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि या स्पर्धेतून महाराष्ट्राला चांगले कबड्डीपटू भेटावेत. स्पर्धेच्या आयोजनाचा जो हेतू आहे तो हेतू पुढे जावा आणि कबड्डी मोठे होण्यासाठी यातून जी काही प्रेरणा तयार होईल, यातून जे काही ऊर्जा तयार होईल, ही ऊर्जा नक्कीच पुढचे वर्षभर महाराष्ट्राला पुरेल असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा मनापासून श्री हमदराव जगदाळे साहेब आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. थँक्यू. रिपब्लिकन बहुजन सेना उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांनी संघटनेचे पदाधिकारी यावेळी निवडणुकीत उतरणार असे घोषित केले. शनिवारी शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातून लोकसभेत 48 उमेदवार उभे करणार आहोत, तर UP-मधून 80 उमेदवार उभे करणार आहेत. महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वतः आपल्या अंगावर घेऊन ठाणे लोकसभेतून ते स्वतः उभे राहणार आहेत. तसेच तेलंगणामधून आणि आणखी 8 राज्यातून सुद्धा त्यांची उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. एकंदरीत रिपब्लिकन बहुजन सेना यावेळी निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या तयारीने उतरणार आहे. यावेळी आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य करायचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्र प्रवक्ता व्यंकटेश कांबळे, प्रमुख संघटक किशोर लासुरे, महिला अध्यक्ष शोभा आर्या, ठाणे शहर अध्यक्ष शिवराज कोटे, ठाणे शहर कार्याध्यक्ष बाबू शेख, ऑल इंडिया ठेकेदार युनियन अध्यक्ष सुनील जयस्वाल, बिल्डर असोसिएशन अध्यक्ष हिम्मत विसारिया हे सर्वजण उपस्थित होते. मी विजय घाटे बोलतोय. मी रिपब्लिकन बहुजन सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेल्या पत्रकार बंधूला माझा नमस्कार. ह्या ठिकाणी मी एकच बोलू इच्छितो की 1951-52ला जी जनगणना झाली त्या धर्तीवर आरक्षण मिळायला पाहिजे होतं. त्याच्यात सुद्धा कटावत करून केंद्र सरकारनं दिलेले 16% त्याच्यामध्ये कपात करून महाराष्ट्र सरकारनं 13% आरक्षण दिलं. तर 13% आम्हाला ते आरक्षण पुरत नाही. आरक्षण आम्हाला 20% कमीत कमी ह्या परिस्थितीमध्ये पाहिजे. जर आरक्षण नाही मिळालं तर आम्ही देशामध्ये पूर्ण मोर्चे आंदोलन करू आणि आरक्षण मिळवून घेऊ. आणि आरक्षणच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर आता हिवाळी अधिवेशन चालू होईल. त्या हिवाळी अधिवेशनावरती 7 तारखेच्या नंतर 22 तारखेच्या आतमध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं कधीही मोर्चा निघू शकतो. मुख्य मागणी आमची देश बचाव, संविधान बचाव, देश बचाव. रोटेशन सिस्टम आहे ती केंद्राच्या अंतर्गत येतो. केंद्रानं रोटेशन सिस्टम लागू करावं आणि देशाचं संविधान वाचवावं. जर देशाचं संविधान नसेल तर आम्ही भारतामध्ये राहून सुद्धा उपयोग राहणार नाही. कारण देशाचं संविधान ते बदली करू पाहतात तर देशाचं संविधान कधीही बदली होणार नाही. तर संविधान वाचवायची ताकद आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. त्याच्यापैकी आम्ही लोक ते संविधान वाचवणार आणि संविधान वाचवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आरक्षण मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. मी असं म्हणेन की टोटल 100% पैकी 85% बहुजन समाज आहे. 85% आरक्षण द्यावं, 15% फक्त ठेवावं. जातीनिहाय जनगणना झाली तर जातीनिहाय त्यांना आरक्षण द्यायला लागेल. केंद्र सरकारला, राज्य सरकारला भीती आहे आणि राज्य सरकारमध्ये असणारा जो वर्ग आहे जरी तो समजत असेल की मी तुमच्या सोबत आहे पण तो मोठा कट्टर जातीवादी वर्ग आहे. म्हणून ते जातीनिहाय जनगणना होत नाही आणि ते करू देत नाही. समाजासाठी जो न्याय द्यायचा आहे, न्याय देण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना येणारी लोकसभा
महाराष्ट्रामधले 48 सीट लढवणार आहे. यूपीमध्ये रन केलेलं आहे. यूपीमध्ये सुद्धा 80 सीट आम्ही लढवत आहोत. तर रोटेशन सिस्टम असेल की समाजाला न्याय देण्याचा भाग असेल, तर लोकसभेमध्ये आमचे प्रतिनिधी निवडून गेल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही. म्हणून मी स्वतः ठाणे लोकसभेतून निवडणूक लढणार आहे आणि लोकांना न्याय देण्यासाठी निवडून जाणार आहे. लोकांनी मला सहकार्य करावं. मी त्यांच्या सगळ्या सुखादुःखामध्ये सामील असेल, हीच माझी अपेक्षा आहे जनतेकडे. नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी व्यंकटेश कांबळे यांची आज या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि बिल्डर असोसिएशन पदी आमचे हेमंत भाई यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे.